ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या बंधू भगिनींनी आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण PPCL ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, एक 3 ते 4 दिवसापूर्वीच मी जिओ फायनान्शियल कंपनीचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा. त्यानुसार एका बंधूंनी BPCL ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर आज आपण BPCL ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक मुद्दा पाहणे गरजेचा असतो. तो कॉमन मुद्दा पाहणे गरजेचा असतो, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 30 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 22,331 अंक या अंकाला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाची 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले संपूर्ण शेअर मार्केट हे सध्या 52वी खाय अंकापासून सुमारे 4,042 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपले एकूण शेअर मार्केट हे 52वी खायपासून सध्या सुमारे 15.32% इतके खाली आहे. मित्रांनो, आत्ता आपले एकूण शेअर मार्केट हे 52वी खायपासून 15.32% खाली आहे. म्हणजे सध्या मंदीची सुरुवात आहे. मित्रांनो, आत्ता जर बघितलं तर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व शेअर बाजार सध्या खाली येत आहेत. त्यानुसारच आपला भारतीय शेअर बाजारसुद्धा मंदीने खाली येत आहे. परंतु मित्रांनो, मंदीचा तळ कोणालाही समजत नसतो. त्यानुसार जर बघितलं तर मित्रांनो, मागील मंदींची जर तुलना केली तर 2020 साली कोरोनामुळे मंदी आलेली, 2008 साली बँक घोटाळ्यांमुळे मंदी आलेली, तेव्हा आपले एकूण शेअर मार्केट हे सुमारे 50% सुद्धा खाली आलेले होते. परंतु आत्ता जर बघितलं तर आपलं एकूण शेअर मार्केट हे 15.32% खाली आहे. परंतु ते अजून किती खाली येईल किंवा इथून ते परत 52वी खायवर जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. तर अशा वेळी एकच गोष्ट करायची असते. जेव्हा मार्केट पडत असते तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअर्स हे टप्प्याटप्प्याने खरेदी करायला सुवर्ण संधी असते. आणि काय, तर एकूण मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा खाली येत असतात
आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. कारण की एकूण मार्केट जेव्हा सुधारते तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअर्स हे नवीन नवीन भावांविक हाय अंक दाखवत असतात. तर मित्रांनो, आता आपण जे आपल्या चॅनलवर ज्या कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेत त्या सर्व कंपन्यात आपण ज्या ज्या कंपन्यांना योग्य किंवा उत्तम असा निष्कर्ष काढलेला आहे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने आपल्या ऐपतीनुसार रक्कम गुंतवण्यास सध्या काही हरकत नाही. तर मित्रांनो, आता आपण BPCL या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1, कंपनीचे नाव व सेक्टर. आपण ज्या कंपनीचा आज अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे BPCL, म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर मित्रांनो, BPCL ही कंपनी रिफायनरीज ह्या सेक्टरमधील आहे आणि BPCL ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत IOC म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रो, MRPL, चेन्नई पेट्रो, गंधार ऑइल. मित्रांनो, BPCL ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 2 काय तर करंट व्हॅल्यू पाहणे. मित्रांनो, BPCL ह्या कंपनीच्या शेअरची करंट म्हणजेच आजची किंमत जर पाहिली तर आज दिनांक आहे 30 मार्च 2026 आणि ह्या कंपनीचा शेअर्स 281 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे चालू किमतीत. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 3. मुद्दा क्रमांक 3 काय तर 52वीक हाय लो पाहणे. 52वीक हाय लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वीक हाय. कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वीक लो. तर BPCL ह्या कंपनीच्या शेअरची 52वीक हाय किंमत होती 391 रुपये व 52वीक लो किंमत होती 262 रुपये. आणि किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास 2 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास मित्रांनो ह्या कंपनीचा शेअर 659 रुपये अशी किंमत सर्व स्त्रोतांमध्ये म्हणजे ॲनालिसिस करणाऱ्या सर्व ॲपमध्ये त्याची किंमत 659 रुपये 2 वर्षातील कमीत कमी किंमत अशी दिसत आहे. परंतु मित्रांनो, लेटेस्टमध्ये जर बघितलं तर ह्या कंपनीनं 21 जून 2024 रोजी एकास एक असा बोनस दिलेला आहे. म्हणजेच काय, एकास एक बोनस दिला म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर जे आपल्याकडे एक असेल त्याचे 2 होणार, परंतु त्याची किंमत जेव्हा बोनस जाहीर केला आहे तेव्हा होती त्याच्याबरोबर निम्मी होणार. तर त्यानुसार जर आपण बघितलं तर ह्या कंपनीचा शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 329 रुपयाला मिळत होता. 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 215 रुपयाला मिळत होता आणि 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सुमारे 150 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, 2010 साली जर बघितलं तर त्या कंपनीचा शेअर्स सुमारे 85 रुपयाला किंमत दाखवत आहे म्हणजे तो 42 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, मुद्दा क्रमांक 4. मुद्दा क्रमांक 4 काय तर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल पाहणं. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर BPCL ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,21,912 करोड रुपये. मित्रांनो, 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर BPCL या कंपनीचा नफा तोटा जर बघितला मागील 5 वर्षात येईल तर 2021 साली या कंपनीला 17,645 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2022 साली 10,145 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2023 साली 6,087 करोड 2023 साली ह्या कंपनीला काही नफा झाला नव्हता, उलट 60.87 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2024 साली
25,793 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2025 साली 12,013 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, सहावा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, BPCL ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 52.98% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते DII, जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत 19.99% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII, जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 18.46% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण BPCL ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, BPCL ह्या कंपनीला 2021 साली 17,645 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. पण 2022 साली स्टेबल राहिला नेट प्रॉफिट. 2023 साली काही नेट प्रॉफिट झाला नाही, उलट 60 करोड रुपयाचा तोटा झाला. 2024 साली 25,793 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला. तोच नेट प्रॉफिट 2025 साली कमी झाला. या कंपनीला 2025 साली 12,013 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तर मित्रांनो, म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतोय, पण त्यात नेट प्रॉफिटमध्ये भरघोस असे वाढीचं सातत्य नाही. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 329 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 215 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी सुमारे 150 रुपयाला मिळत होता आणि 2010 साली 85 रुपयाला मिळत होता, तोच BPCL या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला सुमारे 281 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत गुंतवलेली रक्कम 2 वर्षापूर्वी गुंतवलेली रक्कम सध्या तोट्यात दिसत असली तरी 5 वर्षापूर्वी गुंतवलेली रक्कम, 10 वर्षापूर्वी गुंतवलेली रक्कम प्रचंड नफ्यात दिसत आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनी 2010 साली 85 रुपये गुंतवले असते, तर ते जे आत्ता 281 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक हे प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक हे आहेत. त्यांचा हिस्सा या कंपनीत 52.98% आहे, म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या कंपनीत शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतं, ती कंपनी भक्कम समजली जाते. का, तर आपण त्याच्यात रक्कम गुंतवणार आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रक्कम ही प्रमोटरची, म्हणजे त्या मालकाची गुंतलेली असते. त्यामुळे काय होतं, ते कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देतात. त्या कंपनीचा शेअर्स खाली येऊन देत नाहीत, म्हणजे खाली न येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. त्यामुळेच अशा कंपन्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही 50% असणाऱ्या कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी स्टेबल समजल्या जातात आणि ह्या कंपन्यातून नफासुद्धा प्रचंड होत असतो. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, की ह्या कंपनीला नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ नसली तरी नेट प्रॉफिटमध्ये सातत्य आहे, म्हणजे बऱ्यापैकी दरवर्षी ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होत आहे. त्यामुळे ही कंपनी तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%पेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी योग्य वाटत आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, गुंतवणुकीसाठी योग्य आणि उत्तम कंपन्या ह्याच गुंतवणुकीसाठी उत्तम असतात. तर मित्रांनो, पण लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून कोणत्याही निगेटिव्ह बातम्यामुळे, एकूण मार्केट खाली आल्यामुळे
त्या कंपनीचा शेअरसुद्धा खाली येत असतो आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी असते. तर मित्रांनो, ह्या कंपनीचा शेअर्स सध्या 52 खायच्या पासून खूप खाली आहे. तो 52 किलोच्या आसपास आहे. त्यामुळे ह्या कंपनीत संधी समजून गुंतवण्यास सध्या हरकत वाटत नाही. परंतु लक्षात घ्या, आपलं कॅपिटल म्हणजे भांडवल हे संपूर्ण कधीही गुंतवू नका. किती जर उत्तम कंपनी असली तरी त्याच्यात 4 ते 5 टप्प्यात रक्कम गुंतवा. म्हणजे समजा आत्ता शेअर्स खरेदी केला आणि तो वर गेला तर चांगलेच, प्रॉफिट बुकिंग करा. परंतु तो जर खाली आला तर प्रत्येक मंदीच्या टप्प्यावर त्याला खरेदी करण्याची तयारी ठेवा. म्हणजेच काय, तर गुंतवणूक ही 100% सुरक्षित राहण्याचा मार्ग मोकळा होतो. कारण की एकूण मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर मित्रांनो, एकूण मार्केट जेव्हा सुधारते तेव्हा उत्तम आणि योग्य कंपनीचे शेअर्स हे नवीन हाय किंमत दाखवत असतात. तर मित्रांनो, BPCL ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य वाटत आहे. तर मित्रांनो, हा कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केलेले आहे. ते जे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे त्यांनी आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट शेअर बाजार अभ्यासक्रम यामध्ये जाऊन 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.